भारतीय सांस्कृतिक मूल्यांचा प्रसार आणि भारतीय गायीचे संवर्धन यासाठी आयुष्यभर प्रवचनं देणाऱ्या संस्कार भारती प्रीतिसुधाजी महाराज साहेब या विश्वविभूती होत्या. जनकल्याणासाठी झटणारे महात्मे हेच जगाला तारणारे असतात. प्रीतिसुधाजी महाराज साहेब आदर्श विचारांचे बीजारोपण करणाऱ्या साध्वी होत्या असे विचार राहता येथे डॉक्टर पांडुरंग गुंजाळ यांनी मांडले आहेत. 1 मे रोजी पुणे येथे संथारा व्रतामध्ये महान साध्वी प्रीतिसुधाजी महाराज साहेब यांचे देवलोक गमन झाले. त्यानिमित्त राहता येथील साध्वी प्रीतिसुधाजी शैक्षणिक संकुलात वाणीभूषण प्रीतिसुधाजी महाराज साहेब यांच्या श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमास होती. जैन श्रावक संघाचे संघपती अनिल पिपाडा, प्राचार्य ज्ञानेश डांगे, मंगलाताई डांगे, भगवानराव डांगे, पत्रकार सतीश वैजापूरकर, डॉक्टर मधुकर देशमुख, डॉक्टर पांडुरंग गुंजाळ, डॉक्टर अशोक लोढा, समृद्धी लोढा, प्रवीण जैन, रामभाऊ लोंढे, डॉक्टर राजेंद्र पिपाडा आदींनी आपल्या शब्दांमधून महाराज साहेब यांना भावपूर्ण वंदना वाहिली. पाठवलेले असे विश्वासू शिक्षक या शाळेमध्ये डांगे सरांनी पण निर्माण केलेले होते आणि म्हणून प्रीतिसुधाजीबद्दल बरंच काही बोलता येईल. बरेच वक्ते या ठिकाणी बोलले की त्यांनी आपल्या प्रवचनातून आपल्या लोकसंपर्कातून खऱ्या अर्थाने समाज सुधारण्याचं व्रत त्यांनी कायम ठेवलं. वारकरी संप्रदायासह सर्व धर्मीय लोकांमध्ये त्यांनी जाहीर प्रवचने दिली आणि खऱ्या अर्थाने समाजामध्ये जागृती निर्माण करण्याचं काम केलं. आणि ते आधुनिक विचाराचे होते. समाजातील ज्या चुकीच्या रूढी परंपरा आहेत अप्रत्यक्षपणे त्या कशा चुकीच्या आहेत, त्या कशा सुधारण्याची गरज आहे ते प्रीतिसुधाजी महाराज आपल्या प्रवचनातून त्या ठिकाणी सांगत होते. आणि म्हणून या प्रीतिसुधांच्या दाण्यात फक्त जैन धर्माचंच नुकसान झालेलं नाही तर खऱ्या अर्थाने देशवासियांचं फार मोठ्या प्रमाणावर त्यांच्या दाण्याने नुकसान झालेलं आहे. मी राहता जैन श्रावक संघ, आमचा पिपाडा परिवार व आपल्या सर्वांच्या वतीने प्रीतिसुधाजी महाराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण. त्यावेळेला सर शाकाहारी नसतील, परंतु बाईंनी सांगितलं हो शाकाहारी आहे. आणि तेव्हापासून सरांनी एवढी क्रांती केली की आपला परिवार शाकाहारी केलाच, परंतु पालक शाकाहारी केले, विद्यार्थी शाकाहारी केले. भारतामधील एकमेव कॉन्व्हेंट स्कूल आपला असा आहे की प्रत्येक कॉन्व्हेंट स्कूलला नॉनव्हेज असतं हॉस्टेलच्या मुलांना, परंतु आपलं एकमेव असं या भारत मातेच्या या भूमीमध्ये एकमेव स्कूल आहे की पूर्णतः व्हेजिटेरियन या ठिकाणी जे विद्यार्थी घडतात. त्याला एकमेव कारण महाराज साहेबांनी दिलेले संस्कार. त्यानंतर आमच्या सरांनी कितीतरी पाहुणे, कितीतरी मित्र, कितीतरी परिसरातील लोकांना शाकाहारी बनवण्याचं काम केलं. हे एकमेव कारण किंवा आशीर्वाद माताजींचे. आणि निश्चितच मला एक आठवतं की ज्या ज्या ठिकाणी चातुर्मास असायचं त्या ठिकाणी महासाध्वी प्रीतिसुधाजी महाराज यांच्या पवित्र पावनकृतींना वंदन करतो. या धर्मसभेमध्ये उपस्थित सर्व मान्यवर आणि विद्यार्थी मंडळी, 2016 मध्ये या प्रांगणामध्ये विशेष करून जी मुलं त्यावेळी या शाळेत होती आणि आज ती नाही, पण तुम्ही सगळ्यांनी महासाध्वी प्रीतिसुधाजी महाराज यांचं दर्शन घेतलेलं आहे. पण त्या 2016 मध्ये याच प्रांगणामध्ये महासाध्वी प्रीतिसुधाजी यांचं 4 महिने वास्तव्य होतं. आणि आमचं सुदैव असेल, मी आणि नरेंद्र त्यावेळी आम्हाला त्या चातुर्मासामध्ये मंच संचालन करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं होतं. त्यावेळी आम्ही आमच्या घरी किंवा आमच्या व्यवसायाच्या ठिकाणी कमी वेळ राहत असू, पण जास्तीत जास्त वेळ या प्रांगणामध्ये घालवण्याचं सौभाग्य आम्हाला मिळालं. या म्हणजे मला महासाध्वीच्या 1-2 त्या खूप सुंदर अशा कवयित्री होत्या. त्यांची खूप भजनं, खूप गाजलेली भजनं त्या इथं म्हणायच्या. संस्कार भारती होत्या, वाणीभूषण होत्या. त्यांचे किती गुण आपण असे सांगू शकत नाही. अनंत गुण त्यांच्यात होते, भरभरून होते. प्रत्येकाची काळजी, प्रत्येकाची विचारपूस त्या एकदम आत्मीयतेने करायच्या.
जेव्हा पिंपळगावला चातुर्मास झाला तेव्हा त्यांची आमची जास्त संपर्क आला आणि त्यावेळी साहेबांची पोस्टिंग पिंपळगावला असल्यामुळे आम्ही दररोज प्रवचनाला जायचो. एक दिवस सुद्धा आम्ही प्रवचन मिस केलं नाही. प्रवचनानंतर सुद्धा आम्ही दुपारी मी त्यांना दररोज भेटायला जायचे. एकदम गेल्यानंतर मी जर दूर बसले तर त्या मला असं इशारा करून जवळ बोलून घ्यायच्या. त्यांच्या नेहमी खुर्चीजवळ पायाजवळ बसायला लावायच्या. इतकं आम्ही आता त्या आजारी असताना 4-5 वेळा भेटायला गेलो. प्रत्येक वेळी म्हणायच्या सर आम्हाला गाडी भरून खाऊ आणायची. नाही त्याची पिढी चालत राहते संस्काराची. तर असे डांगे सरांचे तसे उपकारच आहे. तर डांगे सरांची खूप भक्ती होती प्रीतीसुधाजींच्यावर. त्यांनी ते चातुर्मास घडवला. शारदा शाळेमध्ये जे व्याख्यानं झाली त्याला सर्व समाज मराठीवर त्यांचं फार प्रभुत्व होतं आणि गायन कोकिळा म्हणून त्यांना म्हणायचे. त्यांची भजनं म्हणजे अगदी चांगली भजनं असायची. तर असे प्रीतीसुधाजी महाराज यांना माझी लोढा परिवार आणि सर्व गावक संघ यांच्यातर्फे श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझे 2 शब्द संभव. मनुष्याच्या अंगात निर्माण होत असते. त्यांनी जे कर्म केलेलं आहे त्यांच्या जीवनामध्ये ते दैविक कर्म होतं. म्हणूनच आमच्या स्वर्गीय डांगे सरांच्या शाळेला त्यांचं नाव दिल्यानंतर प्रत्येकाला ते भावतं. साध्वी प्रीतीसुधाजी ह्या नुसत्या संस्काराच्या देवता नव्हत्या, ह्या कार्य देवता होत्या. हे त्यांनी जे समाजामध्ये जे काही कार्य केलेलं आहे ते आध्यात्मिक कार्याबरोबर त्यांनी जे संस्कार या परिसराला दिले. आपल्या शाळेला त्यांनी ज्यावेळेस भेट दिली ह्या शाळेला त्यावेळेस डांगे सरांच्या शाळेत आल्यानंतर त्यांनी ज्यावेळेस इथच्या मुलांवर झालेले संस्कार बघितले आणि त्या संस्काराला प्रेरित झाल्यानंतर त्यांनी राहता शहरामध्ये नेहमी येण्याचं ठरवलं आणि त्या नेहमी राहता शहराला भेट देत होता. हे खरं आपलं राहता शहराचं खूप मोठं भाग्य आहे. राहता शहरातल्या जैन समाजानं सुद्धा त्यांच्यावर खूप प्रीती केली. त्या बांधवांच्या प्रीतीमुळंच आणि डांगे सरांच्या प्रेमामुळं त्या राहत्यामध्ये खूप रमल्या होत्या. त्यांचे विचार, त्यांची वैचारिक पातळी ही शब्दातून मांडणं सुद्धा कठीण आहे. या प्रसंगी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नरेंद्र मुनावत यांनी केलं. प्राचार्य ज्ञानेश डांगे यांनी सांगितलं की परमपूज्य प्रीतीसुधाजी महाराज साहेब यांचे नाव आमच्या शैक्षणिक संकुलाला लाभणं हे आम्ही आमचं भाग्य समजतो. त्यांच्या विचारांचा गंध कायम या स्कूलमधून दरवळत असतो. महाराज साहेब यांच्या तत्वांना गुरुस्थानी मानून स्वर्गीय डांगे सरांनी उभारलेले प्रीतीसुधाजी गुरुकुल आणि त्यातील उपक्रम साध्वीजींना खूप आवडायचे. 2016 साली त्यांचा या स्कूलमध्ये झालेला चातुर्मास राहता पंचक्रोशीसाठी भाग्यदायी घटना होती. सद्विचारांतून दिशा शोधण्याचे तंत्र त्यांनी शिकवले असंही त्यांनी म्हटलं. जे संस्काराची शिदोरी केली त्यातून जे परिवर्तन झालं ते अखंड झालेलं आहे. खऱ्या अर्थाने आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजतो की महाराज साहेब यांच्यामुळं अनेक साधू संतांचं इथं आगमन झालं. त्या आगमनातून या परिसरात या संकुलाला अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये बोध आणि ज्ञान मिळालं. खऱ्या अर्थाने महाराज साहेब ज्यावेळेस भेटायच्या तर एक वेगळी ऊर्जा आम्हाला प्राप्त व्हायची. 1 ऑगस्ट हा सर्वांना माहिती आहे की महाराजांचा जन्मदिवस आहे. 1 ऑगस्ट 1945 ते 1 मे 2026 या दोन्हींमधील एक साम्य आहे. अखेर ते आपला आरंभापासून तर अखेरपर्यंत 1 तारीख आपण म्हणतो त्यात आपल्याला कुठेतरी सातत्य दिसतं आणि खऱ्या अर्थाने महाराज साहेब जीवनामध्ये काहीतरी एकच प्राप्त करत होत्या. ते सतत त्यांच्या वाणीतून आणि याच्यातून किंवा आपण म्हणतो भजनातून सांगायचं मैं आत्मा हूँ, अविनाशी हूँ, अजरमर हूँ, पूर्ण शुद्ध हूँ. आणि त्यांच्या भजनातून ह्या गोष्टी ऐकायला तर मिळाल्या. पण अनेक वेळेस त्यांच्या वैयक्तिक भेटीमध्ये पण ते म्हणायचे की मी आत्मरूपी आहे, शरीर हे आत्म्याचं निवस्थान आहे आणि
महाराज साहेब आणि दादाजींची जी शेवटची भेट झाली त्यामध्ये दादाजींना त्यांनी एकच सांगितलं की एक भजन गायलं त्यांनी शेवटचं की समयासी सादर व्हावे, देव जैसा ठेवील तैसे राहावे. आणि ती भावना अनेक दिवस आम्ही ते भजन गुणगान करत राहायचो. खूप आठवण येते महाराज सर्वांना सुद्धा दादाजींची आठवण येते. भेटल्यानंतर ते शाळेची कुटुंबाची चौकशी तर करायचे पण हेही विचारायचे की जे काही दादाजींनी इथं काही निर्माण केलं ते चालवताना जो काही संस्कार आहे तो अखंड राहिला पाहिजे. त्यासाठी आजही नवकार मंत्राचा जाप असेल किंवा आजही आमची प्रार्थना शुभ मंगल हो या महाराज यांनी गायलेल्या प्रार्थनेतूनच होतो. आणि अनेक ठिकाणी प्रार्थना पोहोचवलेली आणि पालकांपर्यंत पोहोचवलेली. नवे नवे तर आपल्याकडे एक टोके साहेब पालक होते तर ते पनवेल येथे आपली जी गव्हर्नमेंटची पोलीस ट्रेनिंग अकॅडमी तर तिथं पण या प्रार्थनेची आजही अखंडपणे आपण म्हणतो गायन होतं आणि सुरुवात होते. खऱ्या अर्थाने या जगाला वेगळी दिशा आणि दशा प्राप्त करून देण्यासाठी महाराज साहेब यांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे. आपण खऱ्या अर्थाने त्यांनी जो संस्कार रूपी दिवा दिलेला आहे त्याला तेवढ ठेवणं किंवा त्याला विझून न देणं हीच एक जबाबदारी घेऊ शकतो. आणि पुनश्च एकदा मी पृथ्वीराज शैक्षणिक संकुलाच्या वतीने सर्व पालकांच्या वतीने सर्व बालकांच्या वतीने डांगे कुटुंबियांच्या वतीने महाराज साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती. कार्यक्रमास संस्थेच्या अध्यक्षा स्नेहलता डांगे, उपाध्यक्ष शशिकांत डांगे, संचालिका पूनम डांगे, निवृत्त पोलीस अधिकारी मेघश्याम डांगे, शिवाजी देवढे, देवेंद्र मुणावत, संदीप वाभळ, शरदराव निमसे, स्कूलमधील शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि राहता येथील जैन श्रावक संघाचे सदस्य उपस्थित होते. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वाभळ, राहता.